मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता। स्टाइल ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ, प्रभु न होश में दीवानो।
सुस्वागतम सुस्वागतम. भोसले परिवारातर्फे सर्वांचं आपल्या लाडक्या बापूंच्या अभिष्टचिंतन प्रसंगी अगदी मनापासून हार्दिक 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 स्वागत. आता थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. नातेवाईक, मित्र परिवार, उंबरज बोसगाळी परिसरातील सर्व नागरिक यांचं या सोहळ्यामध्ये भोसले परिवारातर्फे सहर्ष स्वागत. संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य असो हजारो वर्ष. त्या दिवसाचा प्रत्येक क्षण असो खास. तुम्हा सुख शांती मिळत राहो. हाच मनी ध्यास, हाच मनी ध्यास. आई आणि वडील यांचं प्रत्येकाच्या जीवनातलं स्थान हे अनन्यसाधारण आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आई आणि वडीलच आपल्याला सगळं शिकवतात. अगोदरचे पहिले देव आपल्या आई वडिलांनी, म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या या मोठ्या आई वडिलांचे पाय धुवून आपण करत आहोत. आमच्या परिवारातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आमचे आजोबा कुंडलिक भोसले तात्या आणि आमची आजी जिला आम्ही जिजी म्हणतो, या दोघांच्या हस्ते बापूंचं आणि ननीचं औक्षण होत आहे. आमचं भाग्य आहे आमचे आजोबा आपल्या पुतण्याचं औक्षण करत आहेत. आमच्या अंदाजानुसार तात्या भोसलेवाडीतील सर्व ज्येष्ठ सदस्य असतील. आमच्या कुटुंबातील आहेतच, परंतु भोसले परिवार भोसलेवाडीतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. या सोहळ्याने काम हातून असे व्हावे, सुगंध सर्वत्र दरवळत राहो. जन्मदिनी आज व्हावी आनंदाची उधळण. मित्रमैत्रिणी नात्या गोत्यात तशीच सुखाची परखण, तशीच सुखाची परखण. शशिकला ननी आणि प्रभावती काकी. आणि हे दृश्य अतिशय सुंदर असं आहे. रूपा काकी, शुभांगी काकी, कोण आहे? या की सुजाता काकी. गौरी हेमा आपल्या बापू समोर
तर मी तुम्हाला सांगते की माझ्याकडून काही चूक झाली तर नसावी, कारण सध्या मला फारसं स्मरण राहत नाही. थोडंसं मी बोलणार आहे. माझे ज्येष्ठ सासरे, तात्या आणि जिजी यांना मी वंदन करते आणि मग मी सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय आणि सत्कार मूर्ती बापू आणि नदी म्हणजे माझ्या गौरवी चालूताई यांना मी वंदन करते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मी काही आठवणी फक्त सांगणार आहे तुम्हाला बापूंच्या, की हे बापू आणि चालूताई कशा आहेत. आमचं तुम्ही आता पाहिलं की कुटुंब बरंच मोठं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मुली आहेत, भरपूर सुना आहेत, पुतण्या आहेत, खूप मोठं कुटुंब आहे. सध्या ही कुटुंब जराशी वेगवेगळी राहतात, सुना, मुलं आणि आई वडील असे. तरी सुद्धा आमच्या बापूंचं कुटुंब 2 सुना, 2 मुलं, जावई, मुलगी असं हे कुटुंब आहे. या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे की सुना आणि नातवंड परगावी जरी राहत असली तरी ती प्रत्येक सणाला आपल्या वाडीला, आपल्या घरी मायभूमीमध्ये येतात आणि सर्व सण अतिशय आनंदाने साजरे करतात. त्यांच्या घरामध्ये नेहमीच आनंदी आणि उत्साही वातावरण असतं. तुमच्या लक्षात येईल, आपण जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये फक्त नवरा, बायको आणि मुलं अशी अवस्था असते आणि ते दिवसभर आपले सण साजरे करतात. परंतु आमच्या बापूंच्या घरी खूप अतिशय उत्साहाने सगळेजण एकत्र येतात आणि सण साजरे करतात. अशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये खूप एकी आहे, आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण आहे, खूपच अतुलनीय आहे. हे सगळं त्यांच्या घराविषयी. आता त्यांना 3 भाऊ आणि 3 बहिणी असं त्यांची भावंड आहे आणि आई वडील. या भावंडामध्ये सुद्धा अतिशय अतूट प्रेम आहे, एकमेकांशी अतिशय आपुलकी आहे. आणि ह्या भावंडामध्ये प्रेम इतकं आहे की तुम्हाला उदाहरण सांगितले तुमच्या मी प्रथम एक उदाहरण सांगते पहा. एक 5 वर्षापूर्वी एक
बापूंचा 75वा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम यासाठी आपण सर्वजण जमलेलो आदरणीय नातेवाईक. खरं तर सर्वजण या कार्यक्रमाच्या उत्सुकतेसाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. कारण बापूंचं प्रेरणास्थानच खूप मोठं आहे. आम्ही अगदी अलीकडे पाहिलेले बापू आहेत. तर सांगायचं म्हणजे तुम्हाला सर्वांच्या खूप वेळ घेणार नाही, नाहीतर म्हणणार शिक्षकांच्या हातात माईक आला की ते काय बोलायचं थांबतच नाही. खरं तर बापूंच्यासाठी म्हणजे मी माझ्या वडिलांच्या वतीनं आणि आमच्या पोळ परिवार आणि शेलार परिवार आणि आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या वतीनं मी एक सन्मानपत्र बापूंच्यासाठी केलेलं आहे. त्याचं वाचन करून दाखवते आणि ते सन्मानपत्र बापूंच्यासाठी आम्ही सर्वजण प्रदान करीत आहोत. तर बापू तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत, पण थोडक्यात मी ते सन्मानपत्र केलेलं आहे, तर त्याचं वाचन मी करते. 75वा अमृत महोत्सव श्री रमेश इंदुराव भोसले बापू. उत्कृष्ट शेतकरी, सामाजिक, कुटुंबवत्सल, राजकीय आवड, अत्यंत प्रेमाने, आदराने सर्वांशी रमणारे, आनंदी आणि समाधानी बापू यांना अमृत महोत्सव सोहळ्यास लक्ष शुभेच्छा. आपल्या कारकिर्दीचा गौरव म्हणून हे सन्मानचिन्ह प्रदान करीत आहोत. सौजन्य श्री रघुनाथ श्रीपती पोळ सोनकिरे, मुख्याध्यापिका उज्ज्वला रघुनाथ पोळ परिवार आणि शेलार परिवार. खरं तर हे बापू जे आहेत हे दोघांच्याकडे बघितल्यानंतर खूप काही शिकण्यासारखं आहे. अगदी अल्प परिचय. खरं तर ही शाकाहारी आणि मांसाहारी जोडी आहे, परंतु आपण एक माणूस आला तर कंटाळा करतो घरी, परंतु यांच्या घरी कधीही जावा इतकं आदरानं आणि प्रेमानं सर्वांना वागवणारे हे बापू हे शतायुषी होत त्यांना खूप मोठं आयुष्य लाभावं असं मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि माझं मनोगत संपवते. आणि हे सन्मानचिन्ह पोळ परिवार आणि शेलार परिवार यांच्या मार्फत आम्ही त्यांना प्रदान पण करीत आहोत. त्यांनी गौरवपूर्वक त्याचा स्वीकार करावा ही त्यांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे खरं तर आज मी इथे उभी आहे सर्व नातवंडांच्या बाजूने बोलायला. माझे बाबा नेहमी त्यांच्या मुलांपेक्षा त्यांनी सर्वात जास्त त्यांच्या नातवंडावर आजपर्यंत प्रेम केले आणि नक्कीच इथून पुढेही ते नक्कीच करत राहतील. आणि मी त्यासाठीच त्यांना धन्यवाद द्यायला थांबते. बाबांनी पहिल्यापासूनच आम्हाला कुठल्याही गोष्टीत अडवलेलं नाहीये. हा सगळ्यात मोठा मी आज मुद्दा इथे मांडणार आहे. कारण की मला माहिती आहे फ्रीडम नसणं हा किती मोठा एक गोष्ट असते आणि जी मला आणि माझ्या सर्व बहिणींना भावांना या घरात मिळालेली आहे आजपर्यंत, की त्यासाठी मी त्यांच्या खूप ऋणी नाही. मी आजपर्यंत त्यांनी आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीत अडवलेलं नाहीये. आमचे छंद जोपासण्यात, आम्हाला आमच्या शिक्षणात कुठलं करिअर हवंय यासाठी सर्वात त्यांनी पहिल्यांदा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप धन्यवाद माने आणि त्यांना आज वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देईन. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा. तसंच माझ्या आजीबद्दलही मी 2 वाक्य बोलले. नेहमीच तिनं मायेचा हात ठेवलेला आहे. जशीच माझी आई माझ्यासाठी आहे तशीच माझ्यासाठी आजी आहे. ती नेहमीच माझ्याबरोबर माझ्या पाठीशी असते. माझ्या कोणत्याही निर्णयात माझ्या मम्मी पप्पांच्या आधी ती माझ्या पुढे असते. त्यामुळे मी आजही तिचेही खूप अभिनंदन माने आणि खूप आभार मानेन. दोघांचेही असेच आमच्या बरोबर कायम राहा आणि ईश्वर तुम्हाला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवो हीच मी प्रार्थना आज इथे करते. धन्यवाद. नाहीये आणि कायमच नातवांना शिक्षणासाठी प्रेरित केलेलं आहे. हे साक्षीच्या साक्षात बोलू नका. आपण आलेल्या कार्यक्रमाचा नीट आस्वाद घ्या. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी रमेश इंदुराव भोसले उर्फ बापू यांचा 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत. मी या प्रसंगी एवढं सांगेन की हे कुटुंब फार मोठं आहे आणि त्याचं वर्णन मी एका शब्दात करेन. घर असावे घरासारख्या नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. नुसती नाती असून चालत नाही तर प्रेम जिव्हाळा असावा लागतो. तो प्रेम जिव्हाळा या कुटुंबामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. बापूंचं आयुष्य हे अतिशय कष्टानं भरलेलं आहे. बापूंनी आपल्या 75 वर्ष ही कष्टाने परिपूर्ण केलेले आहेत आणि इथून पुढं सुद्धा बापूंना 75 काय 100 वर्ष लाभावीत असं मी सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ प्रार्थना करीन. आणि बापूंना वाढदिवसाच्या उभयताना दोघांनाही दीर्घायुष्य मिळावा आणि सुखी समृद्धी आयुष्य मिळावा असं मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. सूचना आलेले कमी वेळात आपलं उरकून घ्या.
त्यामुळं कमी वेळात उरकून येतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बापू तुम्हाला पुन्हा एकदा दीर्घायुष्य चिंततो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव आणि देव आपला सदैव सुखात ठेवो.